अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. वेतन देयकावर स्वाक्षरी करा, अन्यथा तीव्र आंदोलन. शिक्षक व शिक्षकेतर संघटनाचा शिक्षण विभागाला इशारा. 3 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ एकत्रित वेतन देयकावर स्वाक्षरी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक व शिक्षक संघटनांनी दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक माध्यमिक शिक्षक संघटना एकत्र येत शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. सध्या शालांत परीक्षेतील कथित घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतन देयकावर स्वाक्षरी करण्यास नकार देत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनाचा थेट फटका राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत असून त्यांचे नियमित वेतन अद्याप अदा झालेले नाही. शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत संघटनांनी सहानुभूती असून यापूर्वी संघटनांनी अधिकाऱ्यांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाशी संघर्ष करण्याऐवजी शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी न करणे हे अन्यायकारक असून शिक्षक वर्गाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. परिणामी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक विवेचनात सापडलेले असून घर खर्च, कर्जाचे हप्ते व इतर दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्याची ठाम मागणी केली आहे. जर लवकरात लवकर वेतन अदा करण्यात आले नाही तर यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी विविध संघटनांनी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये विभागीय कार्यवाह प्राध्यापक बाळासाहेब गोटे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष विनायक उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, कार्यवाह कुलदीप बदर, कार्याध्यक्ष प्राध्यापक विजय बळ, विजयुटाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, सचिव शंकर लहानी, भाजप शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश धानोरकर, प्रणव बोलवार, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष कैलास ढवळे, सचिव रामराव कायदे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव अविनाश पसारकर, विनाअनुदानित उच्च माध्यमिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत कवर, सचिव दिगंबर गडदे, विमाशी उपाध्यक्ष बबनराव ठाकरे, प्राध्यापक रघुनाथ चौधरी, विजोगटाचे गजानन जनकावडे, सुभाष फुलंबरकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राखण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा याचा गंभीर परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होईल, असा इशाराही संघटनांनी शासन व शिक्षण विभागाला दिला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेसला लगेच सबस्क्राईब करा.